गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळचे 6 वाजलेले आहेत. आपण आपलं पुढचं गणित घेऊया. बघा, रत्नागिरीमध्ये सराव क्रमांक 1 झालाय 26 डिसेंबरला. त्यामध्ये बुद्धिमत्तेमधील हा प्रश्न आहे. म्हणजे मुलांना आपल्याला किती विचार करावा लागतो ते पहा. आपल्या चॅनलवर आला असाल पहिल्यांदा तर चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बरोबर. आणि अशाच प्रकारचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे कठीण कठीण जे प्रश्न असतील ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहेत. प्रश्न बघा, गटाशी जुळणारे पद कोणते? एक किंवा दोन प्रश्न संख्येवर आधारित एक प्रश्न किंवा दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात 100%. आता इथे प्रश्न बघा, हा गट दिलेला आहे. हा गट आधी आपल्याला समजला पाहिजे. आपण काय विचार करतो की गटाशी जुळणारे पद मध्ये मूळ संख्या बघतो. नाही, 4 अंकी आहे त्यामुळं विषयच नाही. वर्ग संख्या ते सुद्धा बघणार नाही आपण. घन ते पण नाही बघणार आपण. त्रिकोणी ते पण नाही बघणार आपण. पाड्यातले बघू शकतो. म्हणजे कसोट्या वापरावं लागतील तुम्हाला पाड्यातल्या. मग मुलं पाड्यातल्या करताना आधी काय करणार? बेरीज करणार. ह्या सर्वांची काय करणार? बेरीज. बेरीज जर केली 5 आणि 3 8, 8 आणि 5 13 आणि 2 15 आली. म्हणजे ही 3च्या पाड्यात संख्या आहे. 15 बेरीज आली म्हणजे 3च्या पाड्यात आहे. इथे बघा 7 आणि 5 12, 12 आणि 7 19, 19 आणि 4 23. म्हणजे 3च्या पाड्यात संख्या ती नाही. तरी पण आपण ही बेरीज करूया. 6 आणि 4 10, 10 आणि 4 14, 15 16 17. आता या ठिकाणी असा विचार करायचा नाही की जी बेरीज विषम आली म्हणून ती संख्या खालची बेरजेची विषम वाली घ्यायची, असं नाही. खाली वाल्या 2-3 संख्या येऊ शकतात, असं उत्तर येणार नाही. ही पद्धत नाही वापरायची. मग आता इथं बेरीज संपला विषय. आता काय करायचं? अंकावरच्या क्रिया बघायच्या. आता पाडे अजून बघा, बेरीज केली त्यावेळेस आपल्याला 3ची कसोटी 9ची कसोटी मिळते. 3ची आणि 9ची. बाकीच्या कसोटी आपल्याला मिळतात का? नाही. 2ची तर नाही मिळणारच नाही. 2ची 3ची नाही. 4ची नाही मिळणार. 5ची इथे आहे, इथे आहे, पण इथे नाही. 5ची कसोटी पण नाही. 6ची नाही मिळणार. 7ची मिळू शकते का? बघा, शेवटच्या अंकाचा दुप्पट करायची. 5च्या दुप्पट 10, 10 ह्याच्यातून वजा करायचे. 5च्या दुप्पट 10, 10 ह्याच्यातून वजा केलं तर किती येतं बघा? 3 ला 3 243. परत ह्याची दुप्पट वजा करा. 243. 3ची दुप्पट 6 यातून वजा करा. 24 मधून 6 गेले, किती राहिले? 14तून 8 18. नाही. 7च्या पाड्यात 18 आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ 7ची कसोटी पण सुद्धा नाही. म्हणजे किती विचार करावा लागतो बघा खोल मध्ये. असे प्रश्न 1-2 तरी येतातच आणि तिथं मार्क मुलांचे जातात. लक्षात घ्या. वेळखाऊ पद्धत म्हणतात ह्याला, वेळखाऊ पद्धत. तर आता काय करायचं? इथे बघा काय करायचं, उत्तर कसं येणार याचं बघा. तर ह्या दोघांच्या जी पहिली 2 संख्या आहे बघा, कधी पण लक्षात, ह्या दोघांचा गुणाकार बेरीज ह्या दोघांचा असतो. ह्यांचा काहीतरी संबंध हितमध्ये संख्याशी किंवा कड्याच्या संख्येशी जोडलेला असतो. आता ह्या दोघांचा गुणाकार करूया. 5 आणि 2चा गुणाकार किती येतो बघा? 5 गुणिले 2 किती झाले? 10. आणि 10 आणि ही ते संख्या मिळवायची. म्हणजे 25 अधिक 10 बरोबर किती झाले? 35. मग इथं 35 लिहिलंय बघा त्यांनी. चला, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 7 चोक 28 आणि यांची बेरीज करायची. 8 आणि 7 15, 5 7 1 4 9 6 1 7, 75 लिहिलंय पुढं. बरोबर का नाही? चला पुढचं बघा, ह्या दोघांचा गुणाकार करा. 4 त्रिक 12, 34 आणि 12 46 होतं. बरोबर. चला इथे बघा, 8 एके 8, 81, 8 एके 8. या दोघांचा गुणाकार किती आला? 8. 81 मध्ये 8 मिळवलं की 89 होते. आलं का? नाही आलं. ह्या दोघांचा गुणाकार 9 एके 9, 19 आणि 9 नाही येणार. या दोघांचा गुणाकार करा. 6 18, 18 आणि 1 हातचा 1 81. आलं बघा इथे. इथं पण करून बघा. 5 चोक 20, 4 आला 4 5 7 74 आलं. आलं का? 72 नाही. म्हणजे अशा प्रकारचे उत्तर आपल्याला परीक्षेत 5वीला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे आपला पर्याय नंबर किती आला? 3 आला. ओके सर्वांना थँक्यू.